शेतकरी बंधूंनो, हे जे प्लॉट तुम्ही बघू शकतात का, हे लागण ऊसाचं आहे. इथं एक ऊसाची पट्टीची लागण केलेली आहे आपण, आणि एक शेतमध्ये सोडून पलकड्या शेतामध्ये एक वाटणीची लागण केलेली. पण व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा शेतकरी बंधूंनो, हे जे शेत आहे का, ह्या शेतामध्ये तण खूप उगायलेलं आहे. तुम्ही बघू शकता तर गाजऱ्या गवत आहे, हे बघा ते तिथं बिलाईत आहे, हे बघा इथं शिपी, म्हणजे बऱ्याच प्रकारचे तण आहेत. हे जे गवत आहे का, ह्याला कोली, आता ही नवीन व्हरायटी आली गवताची, ह्याला चिमुक काटा म्हणतात. आपापल्या भागात समजा वेगवेगळे नाव आहेत. पण मग मी थोडासा विचार केला, तिकडे कमी कमी म्हणजे खूप कमी नसल्या तर जमा आहे, आणि इकडे जास्त आहे. मग हे कशामुळे झालं असेल, तर ह्या बांधाने आताच आपण खाली तिकडे चक्कर हाणली होती, तिकडे 5 आटाला रुटर हाणलं आहे, तिकडे येड्याला गेलतो. तर लांब नाही, जवळ तुम्ही बघू शकता ह्याच शेताचा हे बांध आहे. आता बांधाने बघा तुम्ही गवत किती, हे बघा गच भरले, भरूनची भरून पूर्ण बियाला गवत आलेलं आहे. आता हे दुष्काळी, आता मी तुम्हाला म्हणलं मी तिथे दुष्काळी उगलेली, हे बघा हे बी तयार आहे. आता मला तुम्ही सांगा, हे बी वाळून गेल्याच्या नंतर ह्याचं वजन हाताला नसल्याच जमा आहे, म्हणजे वजन नाहीच ह्याचं, ह्या गवताचं वजन आहे का नसल्यातच जमा आहे. मग हवा सुटल्याच्या नंतर हे बघा असं ते काय होते, उडून जाते. मग हवेच्या मार्फत, एक तर समजा पावसाळ्यात पाण्याच्या मार्फत, नाही तर एखाद्या पशुपक्ष्याने खाऊन त्याच्या विष्ठेच्या मार्फत हे तण इकडं शिफ्ट होतं आहे, आणि काय होतं आहे माहिती का, इकडं उगत आहे. आता तणाचं, फळाचं, मनुष्याचं कोणचे बी समजा जी पिढी असते का, त्याची पुढची पिढी वाढवायचं काम करीत असते. म्हणजे त्याची जात आहे का, ती जात नामशेष होणे, आणि असाच समजा परंपरा पुढं चलत राहावं असं काम चलत असतं. मग एक पटीनं समजा हे 1000 एक जर झाडं असलं, ह्याला जर 1000 बिया जर आल्या, तर 1000 जाऊ द्या, पण 500 झाडं इकडे तयार होतील का नाही, होणारच. अगदी बरोबर. मग त्यासाठी करायचं काय, नुसते रानच शेतच समजा आपले तणमुक्त ठेवून चालणार नाही. आपल्याला बांध आहेत का, बांध सध्या हे जे बिनकामाचे गवत आहेत का, हे काढून बांध सध्या स्वच्छ ठेवावं लागणार. तरच आपल्या शेतीतलं काय होणार, गवत जे उगणार आहे ते गवत कमी उगणार, आपला खर्च कमी होणार, आणि आपलं शेत स्वच्छ राहण्यास मदत होणार. तर शेतकरी बंधूंनो, धन्यवाद. राम राम.